नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. पाणी हे जीवन मानलं जातं, परंतु महाराष्ट्र जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हेच पाणी कर्दनकाळ ठरत आहे. काय नेमका विषय आहे निमगावकरांचा, आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. काय नेमकं घडतंय तुमच्या निमगावात, कशामुळे शेतकऱ्यांवर अडचण आलेली आहे? 2023मध्ये ह्या प्रोजेक्टला मान्यता मिळाली. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी गावकऱ्यांना मिळवून देण्याचं ह्या प्रोजेक्टचा उद्देश आहे. 2023ला मंजुरी झाल्यापासून गायरानातून 5 एकर क्षेत्र ॲक्वारेशन केल्यानंतर आज तागायत ह्या प्रोजेक्टचं काम पुढं पूर्ण होईल की नाही अशी शक्यता आहे. आणि ह्या दरम्यान 2 वर्ष 2 उन्हाळे आम्हाला इथं पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. तर जलजीवन मिशन योजना ह्या योजनेचं नाव आहे, पण पाण्यासाठी आमचं जीवन आज धोक्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी ह्याच ठिकाणावरून लोकसहभागातून आम्ही 15 वर्षापूर्वी कॅनॉल तयार केलेला होता आणि संबंधित काय 40, 50, 60 शेतकऱ्यांपर्यंत शेतापर्यंत त्यांच्या 3 किलोमीटरपर्यंत इथून पाणी आम्ही नेलेलं आहे. आणि त्या पाण्याच्या जीवावर ऐन उन्हाळ्यामध्ये आम्ही आमची पिकं जोपासतो. तर हे गेली 2 उन्हाळे आम्हाला ह्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो पाण्यासाठी. मागच्या वर्षीसुद्धा इथं खोदकाम झालं. मूळ जो कॅनॉल होता, जो फाटा होता, D4चा हा फाटा आहे, तर ह्या ठिकाणी जो होता, तर त्या ठिकाणी त्यासाठी आम्हाला 2-3 महिने आम्ही पाठपुरावा करून मग आम्हाला ही कॅनॉल करून दिला ह्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी. आणि ह्या वर्षी त्यांना माहीत असताना आमची 1.5 महिन्यात आम्ही तुम्हाला इथली भिंत पूर्ण करून देतो आणि तुमचा जो काही फाटा आहे तो पूर्ववत करून तुम्हाला पाण्याची कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही, शेतीला पिकं जळणार नाहीत, ह्याची काळजी आम्ही घेतो असं आश्वासन देऊन ऑक्टोबरमध्ये तेव्हापासून हा कॅनॉल फोडण्यात आला. आम्ही तेव्हापासून पाठपुरावा करतो आहे. आज तागायत ऑक्टोबर 2025 तेव्हापासून आज तागायत आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे, पण अजून ह्या कॅनॉलचं काम आम्हाला त्यांनी पूर्ण करून दिलं नाही. कॅनॉलच्या 2 पाळ्या ह्या ठिकाणी संपलेल्या आहेत, आता ही 3रीसुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळाचं सावट आहे. अशा स्थितीमध्ये ही पिकं आम्ही आमच्या पदरात पाडून घ्यायची असं आमच्या पुढं आता मोठं संकट आहे. आणि अशा स्थितीत मानवनिर्मित समस्या निर्माण केलेली आहे, जे आज आमची पिकं आम्हाला जोपासायची आहेत, ती पाण्याअभावी जळत चाललेले आहेत. हे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. या दरम्यान तुम्ही अधिकाऱ्यांशी काय संपर्क साधला, चर्चा केली, नेते मंडळीशी काय चर्चा केली, या चर्चेत मग काय निष्पन्न झालं का नाही? आता याच्यामध्ये हा प्रोजेक्ट BJPच्या काळातला आहे आणि अगदी ग्रामपंचायतीपासून पंतप्रधान पदापर्यंत BJP सरकारची सत्ता आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या प्रोजेक्टचं काम सुरू आहे. राजकीय हेतू बाजूला जर ठेवला तर आज आम्हाला ह्या ठिकाणी आमच्या शेतापर्यंत पाणी हे गेलं पाहिजे. मग ह्यासाठी आम्ही संबंधित लोकप्रतिनिधींकडून बऱ्याच वेळा गेलेलो आहे. लोकप्रतिनिधींनासुद्धा ह्या संबंधित इंजिनियर म्हणा, ठेकेदाराने आश्वासित केलं की आम्ही ही भिंत बांधून देतो. आणि वेळोवेळी फक्त आश्वासन देण्यात आलं, पण आज तागायत काही ही भिंतीचं काम पूर्ण झालं नाही. आमचं कॅनॉलचं काम हे आम्ही जो लोकसहभागातून केलेलं आहे त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. आणि आता हे शेतकरी आहेत, हे 3 एकर ऊस जळाला आहे. 3 दिवसासाठी 2 लाख रुपये 2 बोरसाठी खर्च केला, 3ऱ्या दिवशी बोरचं पाणी आटलं. असे असंख्य शेतकरी आहेत. आणि आज आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला ह्या कॅनॉलची ही जी चालू पाळी आहे ती आमच्या शेतापर्यंत पोचली पाहिजे. जर ती पाळी आमच्या शेतापर्यंत पोचली नाही तर आमची पिकं राहत नाहीत. आणि त्याच्यानंतर मात्र आम्हाला आक्रमक झाल्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. आम्हाला आंदोलन करावं लागेल, उपोषणाला बसावं लागेल. यातला एखादा शेतकरी आत्महत्यासुद्धा करू शकतो. ही स्थिती, एवढी वाईट स्थिती आज आमच्यावर ओढवलेली आहे. अत्यंत भयानक स्थिती आहे. काका, काय शेतात आणि कसं आहे आता पाण्याची परिस्थिती तुमची? हे पाणी बंद झाल्यापासून 2 महिने झाले आता शेतात पिकाला मोटरसुद्धा म्हणजे चालू करत नाही, प्यायलासुद्धा पाणी नाही, इतकी दुरावस्था झाली हे पाणी नसल्यामुळं. आणि माझा स्वतःचा 3 एकर ऊस आहे. 2 एकर ऊस जळून खाक झाला, त्यात जनावरं बांधले, ते सुद्धा आता पाचट वाळल्यामुळं खात नाहीत. आणि दुसरा मोठा 1.5 एकर ऊस आहे,
तो सुद्धा आता म्हणजे वैरणीला विकत घेणारे लोकसुद्धा म्हणतात ह्याला पाणी नाही, ह्यात रस नाही, ह्याला घेऊन तरी काय करू. तो तोडून बांधाला काढायला सुद्धा म्हणजे पैसे नाहीत, अशी दुरावस्था झाली. आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे 1.5 महिन्यामध्ये काम करून देतो म्हणले, ह्याला 6 महिने होऊन गेले आणि ह्यांचं कुठलंही काय तशा पद्धतीचं कार्य दिसून येत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांवर आता हे भाऊ म्हणले तसं अगदी म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. एखाद दुसरा नाही तर 3-4 लोक ह्यात गेल्याशिवाय राहणार नाहीत जर या पाळीत पाणी आलं तर, अशी दुरावस्था अगदी आत्महत्या करण्याची वेळ आली. कशामुळे वेळ आली, काय कुणावर आरोप करचाल तुम्ही, कशामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर आली? ही इरिगेशन हे ज्यांनी हे केलं का नाही बरं का, ठेकेदार ह्यांनी काहीच केलं नाही हो. प्रत्येक वेळी 2-3 महिन्याला ही ही बदलते ना, इंजिनियर बदल ही काय हो का, म्हणजे आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही गेल्या वेळेस प्रत्येकाने 10,000 वर्गणी आम्ही गोळा करून आम्ही तयार केला, ती बी त्यांनी तोडला. परत किती खर्च केला वर्गणीतनं आम्ही 2 लाख रुपये गोळा केलं. पण आणि ते म्हणतात आम्ही 22 लाख खर्च केला आणि पैसे तुम्हाला दिसतेच ना किती त्यांनी खर्च केला आणि केलं किती काय तर ती तुम्ही वर्गणीतनं खर्च करून केलेलं पाडलं त्यांनी ती पाडून टाकली. आमची भीत तयार होती म्हणली तुम्हाला पाणी आम्ही 2 महिन्यात देतो लगेच आम्ही. मग 2 महिन्यात आमच्या 3 पाळ्या गेल्या, पण काय पाणी काय अजून तरी काय यांचं काही कामच होईना. आता शेवटचं बी पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. आता काय भूमिका असणार आहे शेतकऱ्यांची? निमगावचं धरण असं आहे म्हणून पिकं 1 नंबर आहे, ते जाहीर आहे. पण हाच आमचा कोपरा तेवढा ह्यांच्या ह्या टँकच्या माध्यमातून मागं राहिला आहे. पाणी मिळलं तर ठीक, नाही तर धरण उशाला आणि कोरडं घशाला असं होणार आहे. त्यामुळे पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. काय शेवटची मागणी काय असेल? आता तुम्ही सरकारकडे असेल, अधिकाऱ्यांकडे असेल किंवा लोकप्रतिनिधींकडे असेल, शेवटचं तुम्ही काय इशारा देणार आहे? शासनाकडे आणि प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे. हा शासकीय प्रोजेक्ट आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांकडे बघून केंद्रीकृत ठेवून त्यांना तुम्ही ह्या प्रोजेक्टचं काम तुमच्या पद्धतीने चालू ठेवा. आम्ही ह्या प्रोजेक्टचं स्वागतच केलेलं आहे, आमचा कुठलाही प्रकारचा विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांपर्यंत ऐन उन्हाळ्यामध्ये दुष्काळाच्या सावटाखाली असताना तुम्ही शेतकऱ्यांना कॅनॉलचं पाणी जाऊ दिलं पाहिजे. ते जाण्यासाठी तुम्ही यथोचित प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही ह्या गोष्टीचा 6 महिन्यापासून पाठपुरावा करतो आहे. आम्हाला केवळ आश्वासित केलं जातं आहे, मात्र आम्हाला पाणी काय मिळालेलं नाही. तर आम्हाला लवकरात लवकर आम्हाला पाणी हे आमच्या शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्ही 5 दिवसाचा अल्टिमेटम देतो. 20 तारखेपर्यंत आम्हाला ह्या लोकांनी प्रत्यक्ष कामाच्या कृतीतून आमच्याकडं पाणी देण्याचं आश्वासित केलं पाहिजे कृतीतून. आणि नाही असं झालं तर आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागेल. अगदी कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला जाऊन आम्ही पत्र देऊन आम्ही त्या ठिकाणी सुद्धा उपोषणाला बसू. तर आपण पाहिलं एकंदरीतच अगदी काही मीटर अंतरावरून नेरा उजवा कालव्याचा कॅनल जातो आहे. कॅनलला पाणी देखील आहे, परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळं शेतकऱ्यांनी जे स्वतःहून लोकवर्गणीतून कॅनल बांधला होता तोही फोडला आणि आता ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. शेतकऱ्यांवर अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. तरी शासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घेत तात्काळ त्यांच्यासाठी जो पूर्ववत कॅनल होता तो उपलब्ध करून द्यावा अथवा त्यांच्यासाठी पाण्याची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याकडून होत आहे. माझे सहकारी DS गायकवाडसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, निमगाव.